नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यमधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2-3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 9 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 9 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये पाहून लिहितो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 सोपे शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेल्या 2 ते 3 सोप्या वाक्यांचे अनुलेखन करता येणे आवश्यक आहे. म्हणजेच फलकावरील अथवा पाठ्यपुस्तकातील वाक्ये विद्यार्थ्यांना पाहून लिहिता येणे अपेक्षित आहे. जसे विवेकने दुकानातून पुस्तके आणली या वाक्याचे लेखन करत असताना विद्यार्थ्याने वाक्यातील एका वेळी संपूर्ण शब्दाचे लेखन करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, विवेकने हा शब्द एकदाच पाहून तो वहीत संपूर्ण लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे शब्दांचे लेखन करत करत संपूर्ण वाक्याचे लेखन विद्यार्थ्यांना करायचे आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. कृतीचे नाव आहे वाक्य पाहू, वाचू आणि लिहू. त्या वाक्याचे एकदा मोठ्या आवाजात प्रकट वाचन करून शिक्षकाने दाखवावे. शिक्षकांच्या नंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या वाक्याचे प्रकट वाचन करावे. आता विद्यार्थ्यांना ते वाक्य लिहिण्यास सांगावे. वाक्य लिहिताना शब्द, जोडाक्षरे योग्य पद्धतीने विद्यार्थी लिहितात का याची पडताळणी शिक्षकांनी करावी. यानुसार आपण विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव करून घेतल्यास त्यांचा हा अध्ययन स्तर विकसित होऊ शकतो. चला तर मग आपण ही कृती व्हिडिओद्वारे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक कृती घेणार आहोत. आपण लेखनाचा सराव करणार आहोत. तयार आहात तुम्ही सर्वजण? चला तर मग मी वाचते, माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचायचं. साखर व चहा पत्ती टाकली. आता पूर्ण वाक्य आपण वाचूया. साखर व चहा पत्ती टाकली. या वाक्यपट्टीचं आपण आता वाचन केले. आता वाचल्यानंतर आपण हे वाक्य पाहून लिहिणार आहोत. पण पाहून लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं. कोणती? तर ज्यावेळी आपण वाक्य पाहतो त्यातील शब्द एकाच वेळी पाहायचा आणि पाहिल्यानंतर तो पूर्ण शब्द एकाच वेळी लिहायचा. कराल सर्वजण? चला तर मग सुरू करा. आता या वाक्यपट्टीप्रमाणे आपण अजून इतर वाक्यपट्ट्यांच्या साहाय्याने सराव करणार आहोत. ही आहे दुसरी वाक्यपट्टी. ही वाक्यपट्टी प्रेम वाच पाहू. विवेकने दुकानातून पुस्तके आणली. अगदी बरोबर, खूप छान. विवेकने दुकानातून पुस्तके आणली. आता हे वाक्य आपण वाचले आहे. वाचल्यानंतर हे वाक्य पाहून सर्वांनी पुन्हा लिहायचे. चला तर लिहूया.
लिहिले का सर्वांनी? आता तुम्ही कसे लिहिले हे आपण पाहणार आहोत. चला दाखवा बरं मला. तर याचप्रमाणे तुम्ही घरी देखील विविध वाक्य वाचायची आणि ती वाक्य पाहून सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. करणार ना तुम्ही सर्वजण? याप्रमाणे आपण लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर क्रमांक 9 प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांकडून वाक्य पाहू, वाचू आणि लिहू ही कृती करून घेऊ शकतो. याप्रमाणे विविध वाक्ये उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा. या स्तरातून विद्यार्थ्यांना पुढील स्तरात नेण्यासाठी शब्द ऐकून लिहिण्याचा सराव घेता येईल. या शब्दांवर आधारित वाक्य ऐकून लिहिण्यासाठी सांगता येईल. म्हणजे पुढील स्तरावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा लेखन सराव होईल. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 9 साठी निपुण करावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरता कोणत्या कृती घेऊ शकतो याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्याला लहान 4-5 सोपे शब्द व त्यात एखादे जोडाक्षर असलेला शब्द या प्रकारची 2-3 वाक्ये विद्यार्थ्यांनी या अध्ययन स्तरामध्ये पाहून लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजेच या अध्ययन स्तरामध्ये विद्यार्थ्याला सहज समजतील या प्रकारची 4 ते 5 लहान शब्द असलेली वाक्ये आणि त्यात त्यांच्या परिचयाचे जोडाक्षर असलेला शब्द याचा समावेश असलेल्या वाक्य लेखनाचा आपण सराव घेणार आहोत. उदाहरणार्थ, अनन्या हुशार मुलगी आहे. भरत माझा मित्र आहे. शिक्षक मित्रांनो, हे दिलेले वाक्य विद्यार्थ्यांना मोठ्या आणि स्पष्ट आवाजात वाचून दाखवावे व त्यांना वहीत लिहावयास सांगावे. विद्यार्थी हे वाक्य लिहित असताना जोडाक्षरांचे योग्य लेखन करतात की नाही याची आपण पडताळणी करून पाहावी. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे वैयक्तिक मार्गदर्शन करावे, कारण या स्तरामध्ये विद्यार्थ्यांनी जोडाक्षरयुक्त शब्दाचे योग्य पद्धतीनं लेखन करणे अपेक्षित आहे. याच दृष्टीने आपण हा अध्ययन स्तर मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमतः आपण ही कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचं नाव आहे वाक्य पहा व लिहा. अगदी सहज सोपी आपण नियमितपणे वर्गात वापरतो अशा प्रकारची ही कृती आहे. सर्वप्रथम आपण निवडलेले वाक्य फळ्यावर लिहून दाखवावे, त्याचे एकदा मोठ्या आवाजात वाचन करावे आणि विद्यार्थ्यांना ते वाक्य वहीत लिहावयास सांगावे. हे लेखन करत असताना आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखनाची पद्धत व जोडाक्षर योग्य पद्धतीने लिहिल्याबाबतची पडताळणी करणे अपेक्षित आहे. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा आवश्यक तेवढा सराव घेतल्यास आपण त्यांचे हे लेखन कौशल्य विकसित करू शकतो. आपण आता काही जोडाक्षरयुक्त शब्दांच्या वाक्यांचे लेखन या ठिकाणी बघणार आहोत. बरोबर. आता मी या ठिकाणी एक वाक्य लिहितो, ज्याचं तुम्ही मनातल्या मनात वाचन करायचं. बघा, अनन्या हुशार मुलगी आहे. मायरा वाच बरं. अनन्या हुशार मुलगी आहे. बघा, बरोबर वाचलं अनन्यानी. आता लिहा बरं हे वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये.
व्यवस्थित काळजीपूर्वक बघून लिहायचं हा. झालं सगळ्यांचं? खूप छान. बघा आता हा शब्द आपण परत वाचूया. अनन्या. काय बदल आहे रे याच्यामध्ये? हा जो न आहे हा कशाला जोडलेला आहे? य. आणि त्याचा एकत्रित उच्चार काय आहे? न्या. बरोबर. आता दुसरं वाक्य बघू आपण. ओके. बघा, भरत माझा मित्र आहे. आता इथं पण जोडाक्षर आहे. आता हे कोणते कोणते अक्षर आहेत? दोन, त आणि र. त आणि र एकत्र येऊन हे जे जोडाक्षरयुक्त शब्द तयार झालेला आहे किंवा अक्षर तयार झालेले आहे, हा कुठला अक्षर तयार झालाय? त्र. भरत माझा मित्र आहे. लिहा बरं. शिक्षक मित्रांनो, याच पद्धतीने आपण संपूर्ण सराव होईपर्यंत लहान, सोपी व साधी जोडाक्षरयुक्त शब्द असलेली लहान लहान वाक्य लेखनाचा सराव आपण घेऊ शकतो. आपल्याला आवश्यक त्या उपलब्ध साधनानुसार या स्तराचा सराव घेता येईल. धन्यवाद.